तिकडे पंढरपूरच्या उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत 81,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। सध्या पंढरपूर चंद्रभागा नदी 36,712 क्युसेक वेगाने वाहतीये। आज नदीकाठच्या सकल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे। ऐन आषाढी यात्रेच्या काळात चंद्रभागा नदीला महापूर येऊ नये यासाठी 28 जूनला उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्याचा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिल्या। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 50,000 क्युसेक्स तर वीर धरणातून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आपण आता पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर आहोत। या ठिकाणी आपण बघू शकताय ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। त्याचप्रमाणे तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे 6 बंधारे हे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे चंद्रभागा नदीमध्ये असलेले भक्त पुंडलिकासह सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। आषाढी यात्री काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि कुठंतरी पूर नियंत्रण करण्याकडे प्रशासनाचा भर जास्त आहे। उजनी धरणामधून सतत पाणी सोडण्यात येत आहे, पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे। 22 तारखेला उजनी धरण 76% भरलं होतं, मात्र तब्बल 2 दिवसामध्ये तब्बल 5% पाणी हे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि हा विसर्ग 28 जून रोजी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे। वीर धरणातून जे थेट पाणी भीमा नदीमध्ये येतं त्याचं नियोजन कसं करणार याकडे आता भाविकांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच पूर परिस्थिती नियंत्रणात आली तरच आषाढी यात्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पडेल असंच या ठिकाणी दिसून येतंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।